गुड मॉर्निंग. आजचं परत एकदा पाहूया आपण ट्रॅक्टर पण टाकतोय कारण की तिकडे आपण लुटरी मारली त्या साईडला झाडाला लिंबाच्या झाडाला ड्रॅगन फ्रूटच्या झाडाला पण गाडी धुवायची आपल्याला. तुम्ही दुसरंच वेगळंच सांगाल. गाडी धुवायची ना संध्याकाळी. आता लग्नाची कुंकाची तयार करायची ना, मग आता आपला ट्रॅक्टर धुतो गाडीला. आता संध्याकाळी धुईल, उन्हाचे नाही धुणार. काय लागत तुला दररोज असं चोळायला लागत. तेव्हा ती ना एकदम प्रेमळू होती. तिला भारी वाटत ना. काय गौरव भारी वाटत तुला? हे असे सवय जर असले ना गायांना तर मारती नाही ती बा म्हणते आता इकडं चोळ इकडं चोळ. काय करायचं ठीक आहे इकडं ते इकडं असं जीव लावायला लागतो गायांना पण. ती पण लक्ष्मीची, ती आपली आई समानच असते. काय गौरा पण एवढंच आहे. पण कधी कधी आई समान म्हणणार राहते ना. कधी कधी बापाचा रूप दाखवते. एवढी चिडती एवढी पळती. कशी का मॅरेथॉनला चालली मी. शपूट वर कर काय लात मार आहे ना. सांग फॉलोअर्स सांग हे गाईज सबस्क्राईब करू मग. मी ना 100 फूटच्या आसपास नाही आपली ही पिवळी नळी बनवली का असं सडा मारायला, झाडाला पाणी द्यायला, गाडी धुवायला आणि छोट्या ठिकाणी पावडर मारायला केली होती. ती नळी आपण डाळिंबाच्या प्लॉटमध्ये नेली पप्पांनी, तेच ठेवून दिली काय चोरीला नळी. तिची एक वाट लागली. मात्र फक्त आपल्याकडे एवढी येतच नाही त्या गाडी धुवायला. मग दुसरी मग आहे तर एक पावडरची यूज करायला लागेल कारण ती पण इड आहे. एक टोक इड आहे आणि एक टोक त्या टोकाला आहे. मग आता पहिले ब्लोअर भरून घेऊ. इड पाठीमागच लावून द्यायची ट्रॅक्टर सावलीमध्ये. मग संध्याकाळी गाडी आली तर इड लावून द्यायची रस्त्यावर. त्यांना तिकडे सांगायचं जातील ते. तसं काही नाही, आपलाच रोड आहे तो पण आपला त्यामुळेचा रोड आपलाच आहे. आता इकडं भरलं ब्लोअर कॉक बंद करतो. आणि आज मामा येणार आहे बहुतेक बेड यंत्र घेऊन. बेड पाडायचे आपल्या वावराला काल लुटरी मारली रात्री. आज संध्याकाळीच येतील बेड यंत्र घेऊन. येते दुपारी येतील. आणि त्याचं मामाचं काही फिक्स नाही आज येणार उद्या येणार कारण की परवा लग्न आहे. आज आहे शुक्रवारी नाही तर मग गुरुवारी. आजच येईल तर उद्या येतील. आले तर आज चांगली गोष्ट होती की उद्या आपल्याला लग्न कुंकाची धावपळ राहील, याची धावपळ राहील, पत्रिका वाटायचं. मग कालच ते अण्णा येऊन गेले का कुटुंब सपरिवार सगळ्यांनी यायचं. एक पण जण घरी राहायचं नाही. लवकर जायचं लवकर यायचं असं करायचं कारण की लवकर कार्यक्रम आटपला पाहिजे. मग आता ना माहिती त्यालाच थोड्या वेळात तोपर्यंत आपण आपलं काम करू. मामाने काढलं तळ्यापासल्या प्लॉट मारलं थोडासा गवत गौरीसाठी. म्हणा मी पायनी ते डाळिंब बांधतोय म्हटलं बर. आता बाबाने या बाई अशी काढून ठेवली. डायरेक्ट जेशी आणले ते चाललं 170 हॉर्स पॉवरचं आहे. आता गोणीमध्ये भरतो गाडी तिकीट लावली. बाहेर काम करतो तेवढं. आज किचन साफ करायचं आहे. मम्मी मी दिदी आहे आणि दिदी मला झाडून मारत होती. तुला काय चाललंय बस समजलंय. आता ना किचन आवरू लागतो आणि काय बाहेर हिंडायचं नाही आज उन्हामध्ये कारण की एक किस्सा झाला. कारण खूप मोठा एक थोडंसं सॅड आहे पण नाही सांगता येणार मला. पण असंच समजून घ्या तुम्ही. उन्हामध्ये जायचं नाही. उन्हामध्ये जाऊन काय होणार आहे तुम्हाला पण माहिती आहे. मग तुम्ही उन्हामध्ये जाणार पण नाही कारण की मी त्याच्यातून जायले. मग आता मी काय जाणार नाही उन्हात. आता किचन साफ करावं लागतो. पप्पा अन्न कुठे आले? अच्छा पप्पा आहे ना आमंत्रण द्यायला जायले. ते आपलं कुंकाचं समजून घ्या. इकडे मोबाईल बसला आहे घेऊन परत. आणि आमंत्रण झालं आज रसपोळी त्यांच्याकडे. मग रसपोळी झाली का मग आमंत्रण. मग फोन लावा याला या त्याला या. मग आता मम्मी येतीचे ते घसणी बिसणी आणि साबण शॅम्पू दी वरच्या वॉशरूममध्ये ना घसणी दे घेऊन ये. आणि अजून निरमा घेऊन ये वरती. निरमा येते पटकन जाय तोपर्यंत ते घेऊन ये. तोपर्यंत आपण असं बसायचं आणि घ्यायचे. शिव महापुराची कथा. पप्पा काय अजून आले नाही. पप्पा टाइम लागणार आहे कारण की आमंत्रण देत आहे त्याला कुंकाचे. गौरी मॅडम हे आहे ना आपले फरशीचे कड ते बाकी आहे. आणि आम्ही ते ना झुरळाचं औषध टाकले तर
आणि त्याच्यामुळे आमच्या घरात जास्त झुरळ होते ना. पहिले नव्हते, आत्ता एवढं आले. माझं त्यासाठी आम्ही एक औषध वापरलं, आता नाही राहिले. तुम्हाला जर औषध लागत असेल तर कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला मी औषध कुठं भेटेल कुठं नाही तुम्हाला सगळी डिटेल टाकेल. आणि कोणचं औषध ते पण सांगा. आता मला पण माहीत नाही औषध कोणचं आहे, मम्मीने औषध टाकेले, ते औषध कुठं ठेवेल ते पण माहीत नाही. फक्त टाकून असं आपण कसं ते युरिया खाणं पिणं टाकतो अशामध्ये शेतामध्ये, तसं आहे. आता ते टाकलं पावडर टाईप आहे ते. आता बसवा थोडं शिवमहापुरांची कथा एन्जॉय करू. का दिया शिव के मंदिर में हमारी सारी इंद्रियां आपको समर्पित, और एक दिया मन का 11वीं इंद्री का अपने दरवाजे पर। मेरे बाबा, आप उन इंद्रियों को संयमित कर मेरे पंच महादेव, हे मेरे पंच विलास, हे मेरे पंचानंद, हे मेरे शिव कृपा करने वाले, आप इस दरवाजे पर आकर हमारे जीवन के सारे दुखों को, कष्टों को समाप्त कर। आता गावात चाललोय, कपडे बिस्तर टाकायचे आणि आईला दवाखान्यात न्यायचंय. आणि आईचं पण लुगड आहे ना, ते कशाला टाकायचं तिलाच माहिती आहे. आणि महादेवाच्या मंदिरात पण जायचं आता. आणि मामाच्या घरी पण जायचे आंबे आणायला, कारण की रस आंबा असेल बहुतेक, माहीत नाही अजून. पण मामाचं पण आलता का आंबे आहे घेऊन जा. मग चालेल. मामा विकायला नाही, मामाकडे ना झाडांचं कलेक्शन आहे, मामाकडे आंब्याचं कलेक्शन आहे खूप जास्त. आता निघूया पटकन, गाडी कोण स्टार्ट केली आता गरम. सो काय आता महादेवाच्या मंदिरातून आलो, आता गाडीत बसलो, गाडी चालू केली. आता डायरेक्ट मामाच्या घरी जायचंय. इकडं महादेवाचं मंदिर. चाललो आहे आपलं हे नाशिक एअरपोर्ट आहे, नाशिक एअरपोर्ट. चाललो आहे सरळ बोललायच मला बाहेर मामाच्या घरी, नाही तर आपल्या घरी. कारण मामाच्या घरी कोणीच नाही, फक्त आजी आहे आणि मामाचा मुलगा आहे. जाऊ आता पटकन आपण तिकडंच. नाही तसं नाही गाडी याच्यामध्ये. नंबर माझे 2 नंबर आहे, एक मेन नंबर आहे आणि एक पर्सनल नंबर आहे ना, त्यात बॅलन्स न ठेवत मी. माझाच नंबर आहे ना, तसं नाही का, माझ्यावर आहे नंबर, एक पर्सनल नंबर आहे माझा, तो जास्त कोणाकडे नाही. तो फक्त मी तुला कावर दिलं तर हा नाही लागला तर तो लावायचा. पण मग एवढं असं आहे की मी त्याच्यात बॅलन्सच ठेवत नाही. मग ते का एखाद्या वेळेस बॅलन्स टाकतो सिम चालू ठेवायसाठी. मी ते फोन पेला वापरतो जास्त करून. एक फोन पेला आहे, एक कॉलिंगला आहे. असं घरी आलोय आणि थोडा टाइमच लागला. गाडी काही धुवायची नाही, उद्याच धुवू, कारण की पप्पा त्यांना बाहेर जायचे. आणि भंगारवाल्यांनी आपल्याला पैसे दिले 2,500 रुपये. आता ते मंदिरात ठेवू. आम्हाला सगळे देव एकसारखेच आहे. आणि आता ट्रॅक्टर कुठला आहे पाहूया. हा ट्रॅक्टर आहे, गौरीला पाणी पाजू आणि बाकीचं नंतर बघू. म्हणजे आता गाडी काही धुता येणार नाही. पप्पा आले, पप्पाची गाडी पप्पा तिकडे गच्ची बिच्ची आपण मस्त व्यवस्थित ना धुवून काढली. तिकडे नाही गरज, इकडे धुवून काढली. आता गावात जायचंय, कपडे बिस्तरी टाकले ते घेऊन यायचे आणि आजीचं लुगडं टाकायचंय. मामाच्या मुलाचा फोन आला, तेव्हा मी ना जाणार गावच्या स्टँडवर होतो. म्हणा डिझेल पेट्रोल बंद हो राहिलं, पटके घ्यायला. म्हटलं जाऊ नाही बंद होऊन दे, मी आहे माझ्या गाडीमध्ये टाक्या, दोन्ही गाड्या टाक्या फुल आहे, ट्रॅक्टरची टाकी फुल आहे. मला जाईल 1-1.5 महिना जाईल, कारण की आपला जास्त स्प्रे नाही राहत आणि आपला VST शक्ती एवढा पावडर व डिझेल वडीत नाही. मग आता आपण आहे ना कपडे तर काय आणले नाही, फक्त महादेवाच्या मंदिरात जायचं होतं. परत कपडे घेऊन येऊ आणि उद्या सकाळी जाऊन ती पॅन्ट आहे ना तिकडे विस्तारायला टाकून मग संध्याकाळी सगळेच टोटल सगळे घेऊन आईचं लुगडं पण आणि माझे कपडे घेऊन करायला बसायचं आहे. रस आंबा पण आहे, वरण पण आहे आणि अजून काय आहे, बटाट्याची भाजी. बटाट्याची भाजी आहे. मला फक्त वरण पोळी आणि त्याच्यामध्ये मस्त तूप टाकायचं 1-2 चमचे आणि खायचं. आमच्याकडे किती शेतकऱ्याच्या पोरांकडे एवढा तुपाचा स्टॉकर असतो ना. आणि आता तूप मस्त वेगळे खाईल, जेवण करेल. TV चा आवाज येतोय, ते TV चालून खाली ITA सिरियल बघते ना. आज काय एवढं काही काम नव्हतं आपलं, आज जास्त काही एवढं नव्हतंच लोड आपल्या अंगावर. काही नाही, आज एवढंच जेवढं ब्लॉगमध्ये दाखवता येईल तेवढं दाखवलं. 9-9:30 वाजता गेलो तो मंदिरात. मग काय आलं, महादेवाच्या मंदिरापाशी ना रसाचं शॉप आहे, ते बंद झालं होतं. नाही तर मला ना रस पण न्यायचा होता, पण मग काय नशिबात नव्हतं. ठीक आहे, नशिबात नव्हतं.
आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो वॉचिंग. बाय. Under